निवडणुकीत हार जीत असती. कुंकडची कुंकड तुम्ही रोष काढायला लागलात. नुसते मराठी एक झाले तर तुमची एवढी पोटदुखी झाली. आता मराठी एक राहणार आहेत. मराठ्यांना नावाने एक राहायचं, एक राहायचं. एक जीव गेला तरी मी हटत नाही. यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा. हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून. याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या, ही प्लॅन यांचा असणार आहे. कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी, गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न, नेरेटिव्ह भरून काढायचा. याच्या मग अनेक षडयंत्र असू शकतात. मी खंबीर नाही बेत मारायला. मराठी फक्त खंबीर राहा. कसं आरक्षण देत नाही बघू. आपण बे काय कच्च्या आईचं मेलेल्या आईचं दूध प्यालेलं नाहीत. हे जर रस्त्यावर येऊन अशी भाषा करणार असले वाघ रस्त्यावर उतरणार आहेत. उतरून दे वाघ, वाघावाला. असे संविधानाच्या पदावर बसवता काय फडणवीस साहेब तुम्ही? कोणत्या दिशेला जाईल महाराष्ट्र? हे बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही कधीच. तुम्ही आणखीन बी संयमाची भूमिका घ्या. म्हातारपणाला भुजबळ साहेब चांगलं काम करून जा. मराठ्यांनी सुद्धा मतं दिलेले तुम्हाला. आणि फडणवीस साहेब हे षडयंत्र हाणून पाडा. 13 तारखेच्या आत आमचं असणारं सगळं आरक्षण द्या. नसता माझा नाविलाज. पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे. 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवू. आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही. एक बी नोंद रद्द नाही होऊ देणार, एक सुद्धा. सगळ्या ओरिजिनल. आणि त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इथून पुढचा लढा असणार आहे. मग मंडल कमिशन रद्द करा म्हणून. आमच्या मुंडक्यावर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊन देणार नसल तर इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशन रद्द करण्याचं असणार आहे.